सांग कधी कळणार तुला भाग 11. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. रियाने आज सकाळी सकाळी उठून लवकर आवरलं. तिला आज सुशांतच्या भेटीची खूप ओढ लागली होती. केव्हा एकदा सुशांतला भेटेल असं झालं होतं. तिला सतत सुशांतबरोबर घालवलेले क्षण आठवत होते. कुठेतरी सुशांत तिला आवडत होता हे आता तिच्या मनालाही पटत होतं. ती ऑफिससाठी निघाली. तिने नेहमीसारखाच फोन सायलेंट करून बॅगमध्ये टाकला आणि निघाली. इकडे सुशांत पण आवरून निघाला. त्याला वेळेत पोहोचायचं होतं, कारण त्याची एक महत्त्वाची मीटिंग होती. पण ऑफिसच्या जवळपासचा संपूर्ण रस्ता ब्लॉक केला होता. त्याने गाडीतून खाली उतरून चौकशी केली तर त्याला कळलं की कुठल्या तरी मुलीचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तिला बरंच लागलं. तर पोलीस केस ह्या सगळ्या गोष्टींमुळे रस्ता ब्लॉक झालाय. सुशांतला मनात उगाचच शंका आली आणि तो ॲक्सिडेंट स्पॉटकडे गेला. त्याने ती गाडी पाहिली आणि त्याला धक्काच बसला. ती गाडी सेम रियाच्या गाडीसारखीच होती. अरे यार, रिया तर नसेल. नाही, रिया नसणार ती मुलगी. पण ही गाडी तर सेम तिच्या गाडीसारखीच आहे. अरे यार, मला रियाच्या गाडीचा नंबर पण माहिती नाही. त्याने बऱ्याच जणांना त्या मुलीचं वर्णन विचारलं. ते बरेचसं रियासोबत जुळत होतं. आता सुशांतला काहीही सुचत नव्हतं. त्याने लगेच फोन काढला आणि रियाला फोन केला. तिने रिसीव्ह नाही केला. तो सतत फोन करत होता, पण फोन कुणीही उचलत नव्हते आणि हे सुशांतच्या काळजीत अजूनच भर घालत होते. काय करू आता? कुठे असेल रिया? नाही, ती मुलगी रिया नसणार. मी आधी ऑफिसला जातो, म्हणजे कळेल की रिया ऑफिसला आली की नाही. पण जर ती आलीच नसेल तर? म्हणजे रियाचे ॲक्सिडेंट? नाही, मी इथून काहीही अंदाज बांधण्यापूर्वी आधी ऑफिसला गेलं पाहिजे. तो तिथून मिळेल त्या रस्त्याने ऑफिसला गेला. ह्या क्षणी त्याच्या मनात प्रचंड भीती आणि राग होता. रियाला काही झालं असेल का ही सतत भीती त्याला वाटत होती. पण जर रिया ठीक आहे तर ती काल नाही उचलत का बरं? तो ऑफिसला पोहोचला. त्याने वॉचमॅनलाच गाडी पार्क करायला सांगितली आणि तो तडक ऑफिसमध्ये गेला. त्याची नजर रियालाच शोधत होती आणि त्याला ती तिच्या फ्रेंडसोबत बोलताना दिसली. खरं तर ती खूप खुश दिसत होती. तिला पाहून सुशांतच्या जीवात जीव आला, पण त्याला रागही प्रचंड आलेला होता. तो जोरात ओरडला, रिया! सगळ्यांना कळलं की नक्की हा खूप रागात आहे. त्याच्या आवाजावरूनच सगळ्यांनी ओळखले आणि आपापल्या कामाला लागले. सुदेश पण त्याचा आवाज ऐकून लगेच त्याच्या केबिनमधून बाहेर आला. रिया, फोन कुठे आहे तुझा? ह्याला काय झालं अचानक हे रियाला कळतच नव्हतं. काल रात्रीपर्यंत तर किती चांगला वागला हा. माझा फोन बॅगमध्ये आहे. काय झालं सर? तुम्ही इतकं का चिडला आहात? इज एव्हरीथिंग ओके? रियाने थोडं घाबरतच विचारलं. तू काही डोक्यावर पडली आहेस का गं? फोन बॅगमध्ये ठेवण्यासाठी असतो का? मी किती फोन केलेत तुला एकही उचलता नाही आला का? सर ॲक्च्युली हे बघ रिया, माझं बोलणं झालं नाही आणि तुझी फालतू कारणं मला नको आहे. तिला मध्येच थांबवत सुशांत बोलला. मी मूर्ख आहे का तुला इतके कॉल करायला? असे कुठल्या कामामध्ये बिझी होती की तुला ऐकूही आलं नाही? रियाला खूप ऑकवर्ड फील होत होतं, कारण सुशांत तिला सगळ्यांसमोर बोलत होता आणि तिचं नेमकं काय चुकलं हेही सांगत नव्हता. पण सुशांतला मात्र आपण सगळ्यांसमोर बोलतोय ह्याचं भानही नव्हतं. रिया, मी तुझ्याशी बोलतोय. मूर्ख आहे का मी तुला इतके कॉल करायला? सांग ना. रियाने काहीही उत्तर दिले नाही. ती फक्त उभी होती. खरं तर तिच्याकडे उत्तरे पण नव्हती आणि त्यात सगळ्यांसमोर आपण बोलणे खातोय ह्याचाच जास्त त्रास होत होता आणि ती काहीही बोलत नाही आहे ह्याचा सुशांतला आणखीनच राग येत होता. हे बघ सुशांत, इथे सगळे काम करत आहेत. तुझ्या आवाजामुळे त्यांना डिस्टर्ब होत असेल. तू तुझ्या केबिनमध्ये जा, सुदेश त्याला म्हणाला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपण बाहेरच आहोत. तो त्याच्या केबिनमध्ये गेला आणि रियाला म्हणाला, तुझा मोबाईल घेऊन ये. तीही लगेचच मोबाईल घेऊन त्याच्या मागे गेली. रिया बघ, एकटा फोन, किती मिस कॉल्स आहेत? तिने फोन चेक केला. 25 मिस कॉल. इतके का कॉल केले? काय झालं नेमकं? मला सांगितल्याशिवाय कसं कळणार? म्हणजे अजूनही तू सॉरी म्हणणारच नाही की आपलं चुकलं, आपण माफी मागावी? साधं इतकं पण नाही कळत का गं तुला? तिथे तुझ्या काळजीने माझा जीव जाण्याची वेळ आली तरीही तुला काहीही फरक नाही पडत? मी रस्त्यावर एक ॲक्सिडेंट झालेला पाहिला. मला वाटलं तुझाच झाला, कारण ती गाडीही सेम तुझ्या गाडीसारखीच होती आणि त्या मुलीचं सांगितलेलं वर्णनही जवळपास तुझ्यासारखंच होतं. माझ्या पायाखालची जमीनच सरकली माहिती आहे. वेड्यासारखे फोन करत होतो मी तुला, पण तुला काय त्याचं? तू बस तुझ्या फ्रेंडसोबत गप्पा मारत. सुशांत तिला हे खूप रागातच बोलला.
मला कसं कळणार हे सर? मान्य आहे मी फोन नाही रिसीव्ह केला. मला नाही लक्षात राहिलं बॅगमधून काढायचा आणि तो सायलेंटवर आहे. सो मला नाही कळलं. मला तर वाटतंय की त्या मुलीच्या जागी मी असते तर बरंच झालं असतं. निदान माझ्या सगळ्यांसमोर अपमान तरी नसता झाला. रिया पण चिडूनच म्हणाली. रिया अगं काय बोलते तू? असं काही बोलू नको. सुशांत तिला समजावण्याच्या सुरात म्हणाला. काय नको बोलू आणि तुम्हाला फरक काय पडतो? त्या मुलीच्या जागी मी असेल ह्या कल्पनेनेच तुमच्या पायाखालची जमीन सरकली असं तुम्ही म्हणत आहात ना? मग जर मी इथे तुमच्यासमोर धडधाकट उभी आहे तर तुम्हाला आनंद व्हायला हवा. तुम्ही तर उलट मला रागवत आहात. हेच कळत नाही आहे मला. आणि काय फरक पडतो मी असण्याचा किंवा नसण्याचा? रिया प्लीज असं बोलू नको. हे बघा आपला काही संबंध नाही आणि माझी काळजी तर अजिबात करत जाऊ नका. त्रास होतोय त्याचा मला. मला ह्या काळजीचं कारणही कळत नाही. रिया बोलली. हो आपला खरंच काही संबंध नाही. नाही करणार यानंतर तुझी काळजी. तू जाऊ शकतेस सुशांत म्हणाला. रिया पण तिथून निघाली. खरं तर तिला खूप त्रास होत होता सुशांतसोबत असं बोलून. पण तिलाही अपेक्षा होती की तो सॉरी म्हणेल कारण सगळ्यांसमोर बोलला तो तिला. ती प्रचंड तणावामध्ये होती. राग, दुःख, चिडचिड, प्रेम ह्या सगळ्या भावना एकत्र झाल्या होत्या. त्यामुळे तिचं डोकं जाम जड झालं होतं. सुशांतचंही मन कशातच लागत नव्हतं. त्यालाही वाईट वाटत होतं की उगाचच बोलून गेलो तिला. पण रागही तितकाच होता मनात. त्यात आपला काहीही संबंध नाही हे रियाचं स्टेटमेंट त्याला आणखीनच त्रास देत होतं. मी प्रत्येक वेळेस रियाला सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतो. हो मी आहे तिच्याबद्दल पॉझिटिव्ह. पण हे तिला कळतं का नाही? मी तिला रागावलो हे खरं आहे. मी नव्हतं असं सगळ्यांसमोर बोलायला. पण मी का बोललो हे? त्यामागची काळजी, आपुलकी हे तिला का कळत नाही? प्रत्येक वेळेस मी तिला हे नाही सांगू शकत. आणि जर तिला हे समजावूनही घ्यायचे नसेल तर मग काहीही फायदा नाही. ठीक आहे ती म्हणते ना आपला काहीही संबंध नाही तर मग आता नाहीच. सुशांतने निश्चय केला. रिया ऑफिसमधून काम संपवून निघाली. तिला विचार करून खूप त्रास होत होता. डोकं जाम दुखत होतं. खरं तर आता घरी गाडी चालवत जाणंही जीवावर आलं होतं. पण तरीही ती निघाली. थोडंसं समोर गेल्यावर अचानक तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि तिला काहीही दिसत नव्हतं. आणि गाडीवरून तोल गेला आणि ती पडली. आज तिने विचारात हेल्मेट देखील नाही घातले. त्यामुळे तिच्या डोक्याला लागलं आणि तिची शुद्ध हरपली. सुशांत ऑफिसमधून निघण्याच्याच तयारीत होता. इतक्यात त्याचा फोन वाजला. खरं तर रियाचा फोन कसं काय आला ह्याचं त्याला आश्चर्यच वाटलं आणि मुळात त्याची रियाचं नाव बघून फोन उचलण्याचीही इच्छा नव्हती. पण रिया ह्या वेळेला मला कॉल का करत आहे? आताच तर गेली इथून असं म्हणून त्याने फोन रिसीव्ह केला. समोरून रिया नाही तर कुठल्या तरी अनोळखी माणसाचा आवाज ऐकून त्याला थोडं नवलच वाटलं. सुशांत बोलताय का? हो पण आपण कोण? हा नंबर तर रियाचा आहे. हो हा ज्यांचा नंबर आहे त्यांचा इथे ॲक्सिडेंट झाला आहे. त्यांची शुद्ध हरवली आहे. मी मोबाईल पाहिला तर लास्ट मिस कॉल्स तुमचे होते म्हणून तुम्हालाच कळवलं. हे ऐकून तर सुशांत उडालाच. कुठे आहात तुम्ही आणि रिया कशी आहे? मी पोहोचलोच 2 मिनिटात. आणि तो लगेच निघणार इतक्यात सुदेश तिथे आला. सुशांत काय झालं? इतक्या टेन्शनमध्ये कुठे निघाला? अरे रियाचा ॲक्सिडेंट झाला. इथेच ऑफिसच्या थोडं समोर. मी निघतोय बाय. ए थांब मी पण येतो. एकटा जाऊ नको सुदेश म्हणाला आणि त्याच्यासोबत गेला. सुशांत खूप टेन्शनमध्ये होता म्हणून सुदेशने काही त्याला गाडी चालवू दिली नाही. सुदेश फास्ट चालव थोडं. किती हळू चालवतो? अरे ए आपण ऑलरेडी खूप स्पीडमध्ये आहोत. आणि शांत हो पोहोचूच आपण 1-2 मिनिटात. त्यांना दुरूनच गर्दी दिसली. सुशांतला तर काहीही सुचत नव्हतं आणि गर्दी पाहून तो घाबरला. सुदेशला पण थोडंसं टेन्शन आलं. पण तरीही तो सुशांतला नॉर्मल असल्यासारखाच दाखवत होता. तिथे पोहोचल्यावर सुशांत पटकन गाडीतून उतरला आणि गर्दीतून वाट काढत समोर गेला. आणि त्याला रिया दिसली. रिया त्याने तिला आवाज दिला. तिच्याजवळ गेला. त्याने पाहिलं तिच्या डोक्यातून थोडंसं रक्त येत होतं आणि त्याच्याकडून ते अजिबात पाहावल्या जात नव्हतं. त्याने लगेचच तिला गाडीत घेतलं. तिची गाडी एका ठिकाणी पार्क करून ते लगेचच निघाले. रिया प्लीज काहीतरी बोल ना. तिला तो खूप बोलायचा प्रयत्न करीत होता. पण रियाकडून कसलाही प्रतिसाद त्याला मिळत नव्हता. तिची ही परिस्थिती अजिबात त्याला बघवत नव्हती. ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले. लगेचच डॉक्टरांनी रियाला आतमध्ये नेलं आणि सुशांतने बाकीच्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट केल्या. डॉक्टर बाहेर आले. इज एव्हरीथिंग ऑल राईट? रिया कशी आहे? बरी आहे ना? मी भेटू शकतो का तिला? सुशांत म्हणाला. रिलॅक्स. चला तुम्ही माझ्यासोबत बोलू आपण.
असं म्हणून डॉक्टर सुशांतला घेऊन गेले. बाय द वे तुम्ही कोण त्यांचे? डॉक्टरने विचारले. मी मित्र आहे तिचा आणि सोबतच काम करतो. ओके, तिच्या घरचे आले नाहीत का? डॉक्टरांनी विचारलं. येतीलच, मी कळवलंय त्यांना. डॉक्टर काय झालंय सांगा ना मला. सुशांत म्हणाला. तसं काळजी करण्यासारखं काहीही नाही. त्यांना चक्कर आली, अशक्तपणा खूप आहे आणि डोक्यावरच पडल्यामुळे थोडा शुद्धीत यायला वेळ लागेल. पण माझ्या समाधानासाठी मला काही टेस्ट करून घ्यायचे आहेत आणि CT स्कॅन करून घ्यायचा आहे, कारण डोक्याला मार आहे. आतून तर काही लागलं नाही, हेच कन्फर्म करायचं आहे. बाकी घाबरल्यासारखं काहीही कारण नाही, डॉक्टरांनी सांगितलं. मग चक्कर येण्याचं कारण? असं काही स्पेसिफिक मी सध्या तरी नाही सांगू शकत, पण त्यांची आता जी काही तपासणी केली, सी इज ॲब्सोल्युटली फिट अँड फाईन. फक्त आज बहुतेक काहीही खाल्लेलं नाही आणि कसलं तरी जबरदस्त टेन्शन घेतलं असणार. तुम्ही त्यांचे मित्र आहात म्हणून विचारतो, आज काही झालं होतं का? म्हणजे होऊ शकतं त्यांनी टेन्शन घेतलं असेल, डॉक्टरांनी सुशांतला विचारले. सुशांतकडे उत्तरच नव्हतं. काय सांगणार तो? तो फक्त त्यांना नाही म्हणाला आणि बाहेर आला. सुशांत, ठीक आहे सगळं? काय म्हणाले डॉक्टर? सुदेशने विचारलं. काही नाही रे, देअर इज नथिंग सिरियस, पण काही टेस्ट कराव्या लागतील म्हणाले. ओके. अरे मग तुझा चेहरा इतका का पडला? होईल सगळं नीट. तसं नाही सुदेश, हे सगळं माझ्याचमुळे झालं. मीच कारणीभूत आहे तिच्या ह्या परिस्थितीला. सुशांत म्हणाला. असं काही नाही आहे. इट वॉज जस्ट ॲन ॲक्सिडेंट. तो काहीही होऊ शकतो, सुदेश म्हणाला. येस, आय नो दॅट, बट हा ॲक्सिडेंट माझ्याचमुळे झाला, डॉक्टर म्हणाले. तिला कसलं तरी टेन्शन आहे आणि मला माहीत आहे तिने कसलं टेन्शन घेतलं असणार. मी उगाचच सकाळी बोललो आणि तेही सगळ्यांसमोर. नंतरही बरंच ऐकवलं तिला. आज तिने जेवणही नाही केलं आणि हे मला माहिती होतं सुदेश, तरीही मी तिला तसंच राहू दिलं, सुशांत म्हणाला. बरं मग आता काय करणार आहे तू? जे घडायचं ते घडून गेलं, पण चांगली गोष्ट ही आहे की रियाला जास्त लागलं नाही. तू आता मागच्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा तिला बरं कसं वाटेल ह्याकडे लक्ष दे. आणि सुशांत, रागातून प्रेम व्यक्त नसतं होत. थोडं त्या रागाला बाजूला ठेवून बघ, नाहीतर तू खरंच एक दिवस रियाला गमावून बसशील. इतक्यात तिथे रियाचा भाऊ आणि आई आले. सुदेश, तू आता निघाला तरी चालेल, उशीर झाला उगाचच तुला. मी थांबतो इथे, रियाच्या घरचेही आले, सुशांत त्याला म्हणाला. ठीक आहे बास, निघतो मी, पण काही लागलं की मला लगेच कॉल कर, मी येईन. ठीक आहे, बाय आणि काळजी घे, असं म्हणून सुदेश निघाला. काय झालं रियाला? कुठे झाला ॲक्सिडेंट? लागलं का खूप? रियाच्या आईने सुशांतला प्रश्न विचारायला सुरुवात केली. काकू, ती बरी आहे, तुम्ही बसा आधी आणि शांत व्हा. मला भेटायचे आहे तिला. कुठे आहे ती? ते रियाची आई म्हणाली. आपण सध्या नाही भेटू शकत, थोड्या वेळाने जाता येईल, तिला सुद्धा आल्यावर. सुशांत म्हणाला. का नाही भेटू शकत? मी जाणार, रियाची आई म्हणाली. ट्रीटमेंट चालू आहे, असं नाही जाता येणार आपल्याला मध्ये. तुम्ही थोड्या वेळ थांबा, सुशांत त्यांना समजावून सांगत होता. ठीक आहे, पण तू कोण आहेस? मी रियाच्या सगळ्या मित्रांना ओळखते, तुला नाही पाहिलं कधी, त्यांनी विचारलं. अगं आई, हे दीदीचे बास आहेत, सुशांत सर. त्या दिवशी आपल्याला घरी येऊन गेले हे, पण तू नव्हती, त्यामुळे तुमची भेट नाही झाली आणि हेच आता तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. राजने सुशांतची ओळख करून दिली. खरंच खूप धन्यवाद. बरं झालं तुम्ही सोबत होता, नाहीतर कोणी आणलं असतं तिला, रियाची आई म्हणाली. मी माझं कर्तव्य केलं, बाकी काही नाही. आणि प्लीज तुम्ही मला सुशांतच म्हणा, मी काही इतका मोठा नाही, सुशांत म्हणाला. बरं ठीक आहे, तू जा आता, आम्ही आहोत. खरंच खूप मदत झाली तुझी. तुला वेळ होत असेल, रियाची आई म्हणाली. मी कुठेही जाणार नाही, मला काही वेळ होत नाही आहे. रियाला सुद्धा येऊ द्या, डॉक्टर काय म्हणतात ते बघू द्या, मग ठरवू काय करायचंय. आणि मी ह्या बाबतीत तुमचं अजिबात ऐकणार नाही. ते बघा, डॉक्टर पण आले, त्यांना सुद्धा आली आहे, तुम्ही आता भेटू शकता, डॉक्टर म्हणाले. डॉक्टर, काय झालं आहे तिला? डॉक्टरांनी सुशांतला जे सांगितलं तेच रियाच्या आईलाही सांगितलं. फक्त तिला कुठलंही टेन्शन देऊ नका आणि ही काही औषधी आहे, ही काहीतरी खाल्ल्यानंतर द्या. आज रात्री ऑब्झर्वेशनसाठी इथेच राहू देऊ, उद्या तुम्ही घरी नेऊ शकता, डॉक्टर म्हणाले. सुशांत म्हणाला. मी मेडिसिन घेऊन येतो, तुम्ही थांबा रियाजवळ, मी आलोच, असं म्हणून सुशांत गेला. रियाला ह्या अवस्थेत बघून रियाच्या आईला फार वाईट वाटले.
रियाला बरं वाटतंय का आता, तिच्या आईने विचारले. हो, पण मी तर घरी येण्यासाठी निघाली होती. इथे कसं काय? मला काही आठवत का नाही आहे? काय झालं होतं? रिया अत्यंत क्षीण आवाजात म्हणाली. अगं काहीच झालं नाही. तू येताना गाडीवरून पडली बस, राज तिला म्हणाला. इतक्यात सुशांत तिथे औषधे घेऊन आला. सुशांत सर, तुम्ही इथे कसं काय? ह्यांना कोणी कळवलं? रियाने विचारलं. अगं दीदी, तू आराम कर. किती प्रश्न विचारत आहेस? आणि सुशांत सरांनीच तुला इथे आणलं, राज तिला म्हणाला. सुशांतला रियाला काय बोलावं काहीच कळत नव्हतं. त्याला ह्याच गोष्टीचं वाईट होतं की रियाची ही अवस्था आपल्यामुळेच झाली आहे. बरं वाटतंय का आता? त्याने फक्त इतकंच विचारलं, कारण त्याला पुढे काय बोलावं काहीच कळत नव्हतं. तिने त्याच्याकडे न पाहताच हो म्हटले. सुशांतला तिच्या ह्या वागण्याचं खूप वाईट वाटलं, पण ती चुकीचं करत नाही आहे हे त्यालाही माहीत होतं. तो पुढे काहीच न बोलता तिथेच बाजूला सोफ्यावर बसला आणि जेवणानंतर कुठल्या गोळ्या द्यायच्या हे राजला सांगितलं.